आज आपण डाळ किंवा तांदूळ न वापरता अगदी झटपट अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी पौष्टिक अशी ही ज्वारीच्या पिठाची आंबोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत। अगदी झटपट तयार होते आणि त्यासोबत चटपटीत अशी ही चटणी कशी बनवायची ते सुद्धा पाहणार आहोत। तर त्यासाठी एका मिक्सिंग जारमध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी दही घालायची आहे। दही जर आंबट असेल तर त्याचं प्रमाण थोडं तुम्ही कमी करू शकता। त्यानंतर अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। गरज वाटल्यास आणखीन थोडंसं पाणी घालून चांगलं असं फिरवून घ्यायचं आहे। चवीपुरतं इथे मीठ घालायचं आहे। आता हे बॅटर आपण फिरवून घेऊयात। तर इथे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे। आता हे बॅटर 5 मिनिटं साईडला ठेवून देऊयात। तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारी चटणी तयार करून घेऊयात। एका मिक्सिंग जारमध्ये थोडासा पुदिना, मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे, 2 चमचे फुटाण्याची डाळ, 3 ते 4 चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, थोडासा आल्याचा तुकडा, 1 लसणाची पाकळी, त्यानंतर हिरवी मिरची घातलेली आहे, हलकीशी साखर, चवीपुरतं मीठ आणि गरज लागल्यास थोडं थोडं पाणी घालत आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे। तर थोडंसं पाणी घालते आणि ही चटणी आता वाटून घेते। तर हे पहा, इथे मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे। मस्त दाटसर आणि मस्त चटपटीत फ्लेवरची चटणी तयार होते। तुम्ही ही अशीच ठेवू शकता किंवा फोडणी देऊ शकता। फोडणीसाठी 1 चमचाभर तेल चांगलं गरम करून घेतलेली आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे, मोहरी, त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे, हिंग पाव चमचा घालायचा आणि 1 सुकी लाल मिरची यामध्ये घालायची आहे। आता ही मस्त चुरचुरीत अशी फोडणी आपल्याला चटणीवर टाकायची आहे आणि इथे आपली मस्त चटपटीत फ्लेवरची हिरवी चटणी तयार होते। परत एक साधारणतः 5 मिनिटांनंतर इथे आपल्याला पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे। तुम्हाला इनो हवा असेल तर इनो सुद्धा घालू शकता। हलकंसं त्यावर पाणी घालायचं आणि आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। हलकंसं सैलसर असा बॅटर इथे मी बनवलेला आहे। आता हे चांगलं असं खाण्याचा सोडा मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। जर रेसिपी आवडत असतील तर पटकन रेसिपीला लाईक करायलाही विसरू नका। तर हे पहा, छान असं सोडा मी मिक्स करून घेतलेला आहे। याची कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही पाहू शकता। आता नेक्स्ट स्टेपमध्ये तवा इथे चांगला गरम करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यावर मिठाचं पाणी शिंपडायचं आणि पुसून घ्यायचं। त्यानंतर तेल, तूप किंवा बटर तव्याला लावून घ्यायचं आहे। तर इथे कांद्याच्या साहाय्याने इथे मी तेल लावून घेते। तर आमच्या इकडे कांद्याच्या साहाय्याने तेल लावलं जातं तव्याला। तर हे पहा, अशा पद्धतीने छान असं तेल तव्याला लावून घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला मस्त जाळीदार अशी आंबोळी बनवायची आहे। त्यामुळे सुरुवातीला तवा चांगला गरम असला पाहिजे आणि हाय फ्लेमवर हे बॅटर आपल्याला तव्यावर पसरवून घ्यायचं आहे। जास्तही आपल्याला पळीने पसरवायचं नाही, आपोआपच ते पसरलं जातं। तर हे पहा, आणि लगेचच आपण हाय फ्लेम केल्यामुळे मस्त अशी जाळीसुद्धा या आंबोळीला पटकन पडते। तर हे पहा, छान अशी जाळी पडत आहे। तर त्यावर पुन्हा एकदा तेल, तूप, बटर तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही लावू शकता आणि मस्त अशा आपल्या जाळीदार आणि अगदी मऊ लुसलुशीत अशा या ज्वारीच्या पिठाच्या अतिशय पौष्टिक अशा या आंबोळ्या तयार होतात। मस्त खालून आता भाजलेली आहे, परतून दुसऱ्या साईडने सुद्धा अशाच पद्धतीने छान भाजून घेऊया। आणि तुम्ही पाहू शकता खालून सुद्धा मस्त असा कलर आलेला आहे। हे पहा, आता दुसऱ्या साईडने सुद्धा छान असं 1 मिनिटभर भाजून घ्यायचं आहे आणि इथे आपली मस्त ज्वारीच्या पिठाची एकदम मऊ लुसलुशीत आणि अगदी झटपट होणारी आंबोळी तयार होते। हे पहा, किती सुंदर कलर आलेला आहे। तर अशाच पद्धतीने दुसरी आंबोळी सुद्धा तुम्हाला मी तयार करून दाखवते। तेल, तूप, बटर लावून घ्यायचं आहे तव्याला आणि त्यानंतर हे बॅटर पसरून घ्यायचं। आपोआपच बॅटर छान पद्धतीने पसरलं जातं। सुरुवातीला हाय फ्लेम ठेवायची, म्हणजे छान अशी आंबोळीला जाळी सुटते। हे पहा, मस्त अशी जाळी सुटलेली आहे। एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत अशा या आंबोळ्या तयार होतात आणि बराच वेळ जरी ठेवला तरी अशाच मऊ लुसलुशीत राहतात। तर इथे आपल्या मस्त अशा ज्वारीच्या पिठाच्या अतिशय पौष्टिक अशा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आंबोळी तयार झालेली आहे। तुम्ही नाश्ता
नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनला सुद्धा ही आंबोळी बनवून देऊ शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा। त्यासोबत सुद्धा चटपटीत अशी चटणी सुद्धा अप्रतिम लागते। तर जाता जाता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।